बघूयात पुढची बातमी। मुख्यमंत्री फडणवीस कंत्राटदारांवर चांगलेच भडकल्यात। दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांची मुख्यमंत्र्यांनी खरडपट्टी काढली आहे। दिलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झालाच पाहिजे असं तंबी दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या कंत्राटदारांना। ये चलेगा नहीं भाई मेरे को। अगर ऐसा होगा ना तो मैं बैन लगा दूंगा कि आप लोगों को देख भाई ये 7-7, 8-8 साल वाला जमाना चला गया। मैं बता रहा हूँ तुमको, ये इतना नुकसान है, देश का नुकसान है, सबका नुकसान है। ये 7-7, 8-8 साल चलना। टाइम लाइन इज टाइम लाइन। डॅमच्या खालून बोगदे काढून राहिलो, मिठी रिव्हरचा ब्रिज कोणची मोठी गोष्ट है। तो ये ऐसे तो इनके बहाने थोड़ी चलेंगे। ये ऐसे कैसे काम होगा भाई? ये कोई जनरेशनल काम है क्या? एक एक जनरेशन काम चल रहा है। हे चालणार नाही मला। तुम्ही त्याचं रिझॉल्व करा, प्रॉब्लेम रिझॉल्व करा। मला नाही चालणार आहे। आप इसको करिए, तब तक आप नया काम नहीं देंगे हम आपको। स्ट्रेच साठी लागण्याची शक्यता आहे। मला एक थोडं समजावून सांगा, कुठे हाती नाही तर आपण टेंडर देऊन मोकळे झालो। जी सर, हे फार लिथार्जिक चाललंय, यात भगवान भरोसे चाललंय, असं नाही चालणार। मला आज संध्याकाळपर्यंत सगळी टाइमलाईन वॉर रूमला मिळाली पाहिजे त्याची। आय एम व्हेरी अनहॅपी अबाउट दिस। कुठलेही प्रोजेक्ट जनरेशनल प्रोजेक्ट्स नाहीत। बाकी आपले सगळे प्रोजेक्ट 3-3.5 वर्षात झालेच पाहिजे। जग ज्या स्पीडने चाललंय त्या स्पीडने आपण जर चाललो नाही तर मग आपण कुठेतरी मागे राहू।